नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे दिल्लीतील स्फोट प्रकरणी। राजधानी दिल्लीला काल एक धक्का बसला। ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या एका भीषण कार स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ घडलेल्या या स्फोटामध्ये आतापर्यंत किमान 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि अनेक जण गंभीर जखमी सुद्धा झाले। माहिती समोर आली आहे, मात्र सुरुवातीला हा अपघात मानला जात होता, तरी त्यानंतर आता या घटनेशी दहशतवादी संघटनांशी हे कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। आता या संघटनेचा तपास संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून केला जातोय, ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेली एक Hyundai i20 कार जाणीवपूर्वक उडवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत। तपासकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आता या तपासाला वेग आल्याचं दिसून येत आहे। दरम्यान दिल्लीच्या स्फोटामागे पांढरपेशा जिहाद असल्याचं बोललं जात आहे। सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र आहे। तपास यंत्रणांना आता या संदर्भातला संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी आणि निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडलेले आहेत। या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत करतोय। माझा पहिला प्रश्न पटवर्धन सर तुम्हाला आहे। आपण बघतोय की सुशिक्षित धनवान हे मुसलमान अतिरेकी या कटामध्ये नेमके कसे आले असतील, काय वाटतंय? हा हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे हम्म, मुस्लिमांचा आणि मुस्लिम जिहादी जे आहेत त्यांचा। हम्म, आता जिहादी संघटना ज्या आहेत त्या आतंकवादी संघटना आहेत, त्यांच्यामध्ये कुठलेही लोक जातात आणि मुख्य म्हणजे जे शिकलेले लोक आहेत ते याच्यामध्ये यायला लागलेले आहेत। हम्म, आपल्याकडे जसं नक्षल भागामध्ये IIT मद्रासमधून पास झालेला राजू सुद्धा गेलेला होता, हम्म, हम्म, नंतर बसवराज सुद्धा होता। हम्म, हे सगळे अतिशय उच्च शिक्षित लोक या संघटनांमध्ये येतात। हम्म, हम्म, ते काय येतात तर नक्की जी आयडिओलॉजी असते ती यांच्या मनावर इतकी बिंबलेली असते हम्म, की ते त्या आयडिओलॉजी करता काही करायला तयार होतात। बर, आता हे जे डॉक्टर 3 पकडल्या गेलेले आहेत हम्म, हे तिन्ही काश्मीरी डॉक्टर आहेत, हम्म, पुलवामाचे आहेत तिघही जण, हम्म, गुजरातवाला, सहारनपूरवाला आणि फरीदाबादवाला। हम्म, हे तिघही जणांनी आपली डिग्री जी आहे ती चीनमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे काश्मीरचा माणूस पैसे देऊन चीनमध्ये जातो, हम्म, तिथे शिकतो, तिथे काय त्याचं इंडॉक्ट्रिनेशन होतं हम्म, तो परत येतो। चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीचं सगळ्यांनाच माहिती आहे। हम्म, ISI आणि चीनचा जे ISI चीफ आहेत आणि आर्मीचे चीफ आहेत हम्म, ते सतत चीनचा दौरा करत असतात। हम्म, तर दुसरीकडे आपल्या पूर्वेकडे बांगलादेशही आपल्या अगेन्स्ट उभा आहे। तर हा जो एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ISI आणि ISISचा जो प्लॅन आहे हम्म, तो या लोकांना रिक्रूट करणं आणि त्याच्यामध्ये गुंतवणं असं आहे। आता आपण याला व्हाईट कॉलर टेररिझम नाही म्हणू शकत, कारण फक्त शिकलेले आहेत म्हणून व्हाईट कॉलर नाही, हे सगळे इंडॉक्ट्रिनेटेड आहेत, स्लीपर सेलचे लोक आहेत, तिकडनं आलेत, शिकून आपल्या इथे प्रॅक्टिस करतात आहेत। पण ज्या वेळेला त्यांना पकडण्यात आलं त्यावेळेला त्यांच्याकडे इतका मोठा प्रचंड अमोनियम नायट्रेटचा साठा मिळाला, जवळपास 2900 किलोचा, की ते जवळपास दिल्लीचा 1/4 भाग किमान उडवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे। हम्म, आणि दुसरीकडे गुजरातमध्ये त्यांनी ते रॅसिन निर्माण केलेलं आहे, हम्म, हम्म, ते जवळपास त्याचं 600 ते 800 ग्रॅमच्या वर झालेलं आहे। एका माणसाला मारण्याकरता काही कण सुद्धा याचे पुरेसे असतात। 20 एक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये हे प्रकार व्हायचे टार्गेटिंग किलिंग करण्याकरता, की पाकिस्तानमधनं लिफाफ्यांमधनं तुम्ही रशीन पाठवायचं, त्या माणसाने उघडलं की ते श्वासाद्वारे आत जातं, लगेच त्या माणसाचा विषाद्वारे मृत्यू होतो। हम्म, तर हे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र आहे आणि हम्म, याचा जो काही भाग आहे
त्याच्यामध्ये पाकिस्तानचा फार मोठा हात आहे. हो हो. पाकिस्तानमध्ये अं, हं, हसीम मुनींनी सत्ता घेतलेली आहे. हं, त्याला अमर्याद अधिकार मिळालेले आहेत. हं, पाकिस्तान हं, हं, सिनेटने ते मंजूर केलेले आहेत. हं. घटनादुरुस्ती तिथे झालेली आहे. त्याला ऑपरेशन सिंदूरचा बदला घ्यायचा आहे. बर. दुसरीकडे आयसिस पोखरण जी आहे, हां हां. त्यांनी सांगितलेलं आहे की काश्मीरमधल्या सगळ्या हं, दहशतवादी संघटनांना एकत्र यायला हं, आणि काश्मीरमध्ये आणि उर्वरित भारतामध्ये हं, उत्पात माजवायला. हं, तर याच्यामध्ये ग्राउंड वाले लोक आहेत, ओव्हर द ग्राउंड लोक आहेत, अंडर द ग्राउंड लोक आहेत हं, हं. आणि अर्बन लोक सुद्धा आहेत. हो. त्यामुळे फक्त अर्बन दहशतवाद आहे असं आपण नाही म्हणू शकत. हं. हा एक टोटल जिहादी दहशतवाद आहे. नक्कीच, नक्कीच अभय सर, हा टोटली जिहाद नक्षल दहशतवाद आहे असं आपण म्हणताय. मी आता ढगे सर तुमच्याकडे येतोय. 8 पैकी 4 अतिरेकी हे डॉक्टर आहेत. यातून काय संकेत मिळतात? नेमकं यांना साध्य काय करायचंय? माझ्या मते ही बदललेली मोडस ऑपरेंडी आहे. म्हणजे हं, मुळात मागच्या काही काळामध्ये भारताच्या सिक्युरिटी एजन्सीजनं काय केलं, हं, हं. जम्मू काश्मीरमध्ये जे पाकिस्तानच्या बॉर्डरच्या अक्रॉस जम्मू काश्मीरमध्ये जे दहशतवादी येत होते, ती बरोबर. अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रीड जी आहे ती आपण मजबूत केली. हो. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रोनचा वापर करून पंजाबमध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं पोहोचवणं, हं, अशा प्रकारचा प्रकार त्यांनी सुरू केला. हं, आणि साधारणतः आतापर्यंत गरीब मुस्लिम युवकांना टार्गेट करणं, त्यांना जे आहे एक प्रकारे रॅडिकलाइज करणं, अशा प्रकारची या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनची जी आतापर्यंतची मोडस ऑपरेंडी होती, ती सुद्धा ती त्या ठिकाणी बदलतायत. आणि माझ्या मते अशा प्रकारचे शिकले सवरलेले त्यातल्या त्यात डॉक्टर, ज्यांच्याकडे संशयाची सुई त्या ठिकाणी जाणार नाही. म्हणजे हं. असं एक्सपेक्टेड आहे की डॉक्टर म्हटल्यानंतर तुम्ही जे आहे जीव वाचवायला पाहिजे, ना हो. की दहशतवादी कृत्यामध्ये तुम्ही जीव त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे जे आहेत या शिकलेल्या डॉक्टरांना जे आहे इनडॉक्ट्रिनेट करणं, एक प्रकारे रॅडिकलाइज करणं, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं, की बघा तुमच्यावर जे आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आणि आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्यावर हा अन्याय केला जातोय आणि याला जर आपल्याला उलथवून टाकायचं असेल तर या ठिकाणी जिहाद करावा लागेल. अशा प्रकारे रॅडिकलाइज केल्यामुळेच मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज श्रीनगर असो किंवा अनंतनागचे त्या ठिकाणी असो किंवा अल फलाह युनिव्हर्सिटीचे हे जे सो कॉल्ड डॉक्टर्स किंवा इंटर्न्स जे आहेत, हे या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी ओढले गेले. आणि अत्यंत सिरियस अशी ही बाब आहे. आणि जरी कर्नल अभय सरांनी त्या ठिकाणी सांगितलं असलं हं, की हा हं. त्यांना पांढरपेशा दहशतवाद त्या ठिकाणी वाटत नाही, मला वाटतं व्हाईट कॉलर टेररिझमची इकोसिस्टम ही अत्यंत मजबूत करण्याचा प्रकार या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. इंटेलिजन्स एजन्सीजनं इंटरस्टेट ज्या आपल्या इंटेलिजन्स त्याचबरोबर पोलीस आणि सिक्युरिटी एजन्सीज होत्या, त्यांनी 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान जबरदस्त कारवाई त्या ठिकाणी केली. आणि हं, त्याचमुळे फरीदाबाद मॉड्यूल जे आहे ते बस झालं. हं, याच हं. फरीदाबाद मॉड्यूलशी संबंधित हा जो सो कॉल्ड डॉक्टर उमर नबी त्या ठिकाणी होता, हा कसा तरी त्यातून निसटला आणि हार्डली काही किलोमीटर दूर अशा त्या फरीदाबाद पासून दिल्लीमध्ये ही स्फोटकं त्या ठिकाणी पोहोचली. आणि आता ज्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, हा तर त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब ब्लास्ट त्या ठिकाणी हं, केला हं. अशी शक्यता आहे. कालही हो, तुमच्या हो. चॅनलवर बोलताना मी त्या ठिकाणी विश्लेषण केलं होतं हं. की वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्यातली एक थिअरी ही पण त्या ठिकाणी असू शकते बरं. की हे फिदाई अटॅकर्स आहेत, तिथे जे आहेत त्यांना सेंट्रल दिल्लीमध्ये जाऊन काही महत्वाच्या लोकांनाही टार्गेट करायचं होतं का, का आणखीन काही गर्दीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं होतं, हे तपासाअंतीच आपल्या समोर त्या ठिकाणी येईल. पण हो, एक हो. गोष्ट मात्र नक्की की खरंय. पॅन इंडिया हां. संपूर्ण भारतामध्ये अशा हं, प्रकारचे हं, हल्ले हं. घडवणं ही एक त्यांची मोडस ऑपरेंडी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असू शकेल. नक्कीच सतीश सर, आता मी पुन्हा एकदा अभय पटवर्धन सर तुमच्याकडे येतोय. ऑपरेशन सिंदूरची ही रिएक्शन आहे का? कारण मगाशी सुद्धा तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केलेला होता. ही रिएक्शन म्हणायची का आता या सगळ्या हल्ल्याला? ती म्हणावी लागेल. हं. त्याच्या आधी जे कर्नल सतीश सरांनी विश्लेषण केले ते अतिशय सुंदर विश्लेषण होतं हां, की हे डॉक्टरच का आहेत चारी, तर हां. तुमचा हा प्रश्न होता. हं, हं, तर हं. याच्या फक्त माझे एक ऍडिशन मी करू इच्छितो, जे कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं हं, की एक लक्षात ठेवा की प्रॅक्टिसिंग डॉक्टरकडे लोक फारसे पाहत नाहीत. हं, हं. जसं त्यांनी सांगितलं की त्यांचा जीव वाचवण्याकरता डॉक्टर असतो असं लोकांचं मत आहे. त्यामुळे टेररिस्ट जर डॉक्टर असला तर त्याच्याकडे तपासाची सुई वळायला वेळ लागतो. त्यामुळे हे सगळे डॉक्टर इंडॉक्ट्रिनेट केल्या गेले आणि त्यांना रिक्रूट केलं गेलं असं माझं मत आहे. दुसरीकडे तुम्ही जो प्रश्न विचारला की ऑफ सिंधूरचा याच्यामध्ये हं, भाग असेल का, तर हं, हो, माझं असं मत आहे की याच्याकडे भाग असेल. कारण पाकिस्तानची ही फार जुनी गोष्ट आहे हं, की अनेक वर्ष वाट पाहून ते आपल्या अपमानाचा बदला घेतात. हं, हं. लियाउल हक होता, तो 47च्या लढाईमध्ये लेफ्टनंट असताना
त्यांनी सॉरी लेफ्टनंट कर्नल असताना, बटालियन कमांडर असताना हा. त्याला भारतीय सेनेने परतवून लावलं होतं. त्यांनी हम्म, हम्म, 65ची लढाई केली, त्याने 71ची लढाई केली. हम्म. त्याच्यानंतर मुशर्रफ होता, 71च्या लढाईमध्ये कॅप्टन असताना त्यांनी आमच्या बरोबर सरेंडर घेतलं होतं, केलं होतं. त्यावेळेला सुद्धा त्याला बदला घ्यायचा होता. त्यांनी सियाचीनमध्ये पहिल्यांदा ट्राय केला, त्याच्यानंतर त्यांनी दुसरीकडे पण ट्राय केला, कारगिलमध्ये पण ट्राय केला. तर आता हे जे प्रकरण आहे, हे आपली जी मानहानी झालेली आहे तिचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे बदला घ्यायचा. तर ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर झाला त्यावेळेला असीम मुनीर हा लष्कर प्रमुख होता आणि त्यांनीच हे केलेलं होतं. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आता जी तिथे अमेंडमेंट झालेली आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, की असीम मुनीरचं असं मत असलं पाहिजे की जे एअर डिफेन्स सिस्टीम होती, जी एअरफोर्सच्या खाली होती, ती आता आर्मीच्या खाली आणण्याकरता त्यांनी हे स्वतःला CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं मत केलेलं आहे. आणि जे त्यांचं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कमिटीचा चीफ होता, ती कमिटीच त्यांनी बरखास्त केलेली आणि ते पदही बरखास्त केलेलं आहे. तो ऑफ सिंदूरशी तर आता निश्चितपणे संबंध आहे, ते शंकाच नाही आहे. पण अभय सर, तुम्ही जसं आता या सगळ्यामधला जो काही खुलासा केलेला आहे, जी माहिती तुम्ही देताय, ह्या सगळ्या लोकांना नेमकं फंडिंग होतं कुठून? कारण फंडिंग हा असणं आत्ताच्या हल्ल्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा भाग मानला जाईल. कसं होतं यांना फंडिंग? त्याचं फंडिंग हवालाच्या द्वारे होतं. आणि कालच आमच्या इथे नागपूरला हवालाचा एक रॅकेट पकडला गेलेला आहे, त्याच्यामध्ये जवळपास 21 कोटी रुपयाचा घपला झालेला होता. तर अशा प्रकारचे हवालाचे जे एजंट्स आहेत ते अनेक आहेत. ज्यांना मेन पैसा येतो तो मिडल ईस्ट मधनं येतो. इराक देतं, इराण देतं, सौदी अरब देतं, कतार देतं. पाकिस्तानला सगळ्यात जास्त पैसा येतो. आता अमेरिका सुद्धा पाकिस्तानला पैसा देत आहे. वर्ल्ड बँकने त्यांना पैसा दिला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ऑपरेशन सिंधू 6 तारखेला सुरू झालं होतं मेच्या. 8 तारखेला त्यांनी पाकिस्तानला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी $1.3 बिलियन ची मदत केलेली होती. तर हा पैसा सगळा त्यांच्याकडे येतो. आणि पाकिस्तानची जुनी सवय आहे की जो काही पैसा येतो तो त्याच्यातला अर्धा किंवा 3/4 पैसा हा दहशतवादी कारवायांकरता, खास करून भारताविरुद्ध कारवायांकरता टाकायचा. फंडिंग हे त्यांच्याकडनं होतं. नक्कीच पटवर्धन सर, मी आता सतीश ढगे सर तुमच्याकडे येतोय. पहलगामला उत्तर ऑपरेशन सिंदूरनं दिलं आपण, मात्र याच पार्श्वभूमीवरती हे उत्तर देऊ शकतो का? कारण आता आणि त्याचे परिणाम कसे होतील? कारण आता ऑपरेशन पहलगाम हल्ल्याला आपण अवघं म्हणजे याच्यातूनच सिंदूरमधूनच उत्तर दिलं. मग या हल्ल्याला आता कशा पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि याचे परिणाम कसे होतील? नक्कीच सिद्धेश, मुळात ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आहे जबरदस्त कारवाई आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी केली. 140 पेक्षा सुद्धा जास्त दहशतवादी हे त्या ठिकाणी ठार मारले गेले आणि जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबाचे जे आहेत हेडक्वार्टर सुद्धा आपण त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. पण माझं स्पष्ट मत आहे, मी त्यावेळेस सुद्धा म्हटलो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी म्हणतोय की कारवाई तर जबरदस्त आपण त्या ठिकाणी केली, पण खरोखरच त्याच्या माध्यमातून डेटरन्स म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानला पुन्हा भारत विरोधी कारवाया करण्यासाठी एक प्रकारे दाबून ठेवणं, यामध्ये आपण यशस्वी झालो का? ती डेटरन्स ऍक्टिव्हिटी आपण हासिल करू शकलो का? दुर्दैवानं त्याचं उत्तर नाहीये. कारण आता सुद्धा इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन या नवनवीन पद्धतीनं भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे जात आहेत. हा झाला एक भाग. दुसरा भाग, आता मात्र आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता न्यू नॉर्मल त्या ठिकाणी सेट झालेला आहे. म्हणजे टेररिझमच्या माध्यमातून तुम्ही पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतामध्ये हल्ले करत राहणं आणि आम्ही निषेध त्या ठिकाणी व्यक्त करणं हे होणार नाही. आता जर दहशतवादी हल्ला झाला तर तो सरळ सरळ युद्ध सदृश्य कारवाई म्हणजे एक प्रकारे युद्ध छेडलं असं त्या ठिकाणी मानलं जाईल. आणि युद्धाला कसं रिस्पॉन्ड करायचं हे भारताच्या सिक्युरिटी फोर्सेसला, आर्म्ड फोर्सेसला चांगल्या रीतीनं माहित आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, आता ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे, ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. जर खरोखरच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या मदतीनं जर अशा प्रकारचा भारतामध्ये हल्ला त्या ठिकाणी झाला असेल तर याला भारत सरकारच्या नीतीच्या अनुसारच हा जो आहे युद्धखोरीचा प्रकार असा त्या ठिकाणी मानला जाईल. आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला जे आहे जबरदस्त उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि म्हणूनच या तिन्ही गोष्टीला जर आपण एकत्रित त्या ठिकाणी पाहिलं असेल तर साधारणतः 16-17 तास त्या ठिकाणी झालेले आहेत कालची ती घटना घडल्यानंतर.
अजून सुद्धा अधिकृतरित्या भारत सरकारने डिक्लेअर त्या ठिकाणी केलं नाही की हा दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी होता, हा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सपोर्ट केलेला हल्ला होता. वर करणी जे काही इनपुट्स येत आहेत त्यावरून स्पष्टपणे दिसतंय की दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी होता. पण माझ्या मते भारत सरकार जे आहे त्याला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स त्या ठिकाणी कन्सिडर करेल आणि हे केल्यानंतरच, कारण सरळ सरळ म्हणणं की हा हो. दहशतवादी हल्ला आणि त्यातल्या त्यात पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला होणं आहे असं म्हणणं म्हणजेच ऑटोमॅटिकली त्याचे रिपरकशन, जसं मी त्या ठिकाणी म्हटलं, न्यू नॉर्मल आहे. भारत सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की दहशतवादी हल्ला म्हणजे हा युद्ध सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी मांडली जाईल आणि त्या अनुषंगानं आपण कारवाई सुद्धा करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण काम करू. एक गोष्ट मात्र नक्की की हा. जी आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली परिस्थिती आणखी चिघळत चाललेली आहे. कर्नल अभय यांनी ऍब्सोल्युटली राईटली त्या ठिकाणी पॉईंट केलं की पाकिस्तानच्या 27व्या घटना दुरुस्तीच्या अनुसार आता चीफ ऑफ डिफेन्स फोर्स म्हणून जनरल असीम मुनीर, फील्ड मार्शल असीम मुनीर हा त्या ठिकाणी आलेला आहे. हाच असीम मुनीर होता, मुल्ला मुनीर होता, ज्यांनी भारत विरोधी गरळ ओकली, पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी तोच कारणीभूत होता. आणि तोच जर आता आजन्म फील्ड मार्शल त्या ठिकाणी राहत असेल, चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस त्या ठिकाणी होत असेल, तर भारत विरोधी कारवाया त्यांच्याकडून वाढणार आहेत. ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. भारत सुद्धा जे आहे येणाऱ्या काळामध्ये जशास तसं उत्तर, इव्हन त्याच्या पलीकडे जाऊन याचा बंदोबस्त करण्यासाठी काही निर्णायक कारवाई त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सामरिक दृष्ट्या सुद्धा जबरदस्त कारवाई भारताला पाकिस्तान विरुद्ध करावी लागणार आहे. बरोबर. सतीश ढगे सर, तुम्ही जे हे विश्लेषण केलं, मी याच विश्लेषणाला धरून आता पटवर्धन सर तुमच्याकडे येतोय. जसं आता ढगे सरांनी सांगितलं की याला अजून याच्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ढगे सर म्हणतात. सिंदूर 2.0 बघायला मिळेल का येत्या काळामध्ये आणि त्याचे परिणाम कसे होतील? नक्कीच मिळेल आहे. सिंदूर ऑपरेशन हे सध्या चालूच आहे, फक्त त्याच्यामध्ये पॉज घेतलेला आहे. पण हे मागेच पंतप्रधानांनी जाहीर केलेलं होतं आणि सीडीएसनी आणि लष्कर प्रमुखांनी सुद्धा जाहीर केलेलं होतं. दोन गोष्टी आहेत. मागच्या वेळेला सुद्धा जो पहलगाम हल्ला झाला होता तो 22 एप्रिलला झाला आणि ऑपरेशन सिंदूर 6 तारखेला सुरू झालं होतं. 15-20 दिवसाचा मध्ये अवधी होता. तसाच आता हे असेल. हा हल्ला काल झालेला आहे, त्याचा अजून कनेक्शन एक्झॅक्टली कुठे आहे ते कळलेलं नाही आहे. काही लोक म्हणतात ते जयशचा आहे, काही लोक म्हणतात आहे लष्करी तैयबाचा आहे, काही लोक म्हणतात आहे की जी काश्मीरची नवी आतंकवादी संघटना झालेली आहे त्यांचा आहे. तर ज्या वेळेला हे एस्टॅब्लिश होईल की कोणी केलेला आहे त्यावेळेला हा हल्ला होईल आहे. पाकिस्तानने भावलपूरमध्ये जे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं आणि मुतीरिकेमध्ये होतं लष्करी तैयबाचं, त्या दोन्ही हेडक्वार्टरला जे आपण उद्ध्वस्त केले होते ऑपरेशन सिंदूरमध्ये ते परत बांधण्याकरता पैसा दिलेला आहे. तर यांचे हेडक्वार्टर जे काही होतात ते हेडक्वार्टर आपण परत तोडल्यात काहीच हरकत नाही आहे. पण केव्हा ऍक्शन होईल? ऍक्शन विल बी ऍट आवर टाइम, व्हॉट एव्हर टाइम वी चूज, व्हॉट एव्हर डेट वी चूज आणि व्हॉट एव्हर फोर्स वी चूज, त्याच्याप्रमाणे होईल. आता त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अटकळ बांधण्यामध्ये काही मतलब नाही आहे. कारण या गोष्टी असतात त्या कोणी म्हणजे सरकारतर्फे सुद्धा कोणी कोणाला सांगणार नाही, आर्मी मधले सुद्धा कोणी कोणाला सांगणार नाही, एअरफोर्स वाले सांगणार नाही. त्या जेव्हा होतील तेव्हाच होतील. बरोबर. या जेव्हा होतील तेव्हा होतील. मगाशी पटवर्धन सर तुम्ही एक उल्लेख केला असा की एवढं मोठं काम हे स्लीपर सेलच्या माध्यमातून शक्य नाहीये, पण आपण अंधारात अजूनही आहोत का? अजून आपण या स्लीपर सेल्सना पकडत नाही आहोत? नेमकं काय वाटतंय? मी आणि हाच प्रश्न घेऊन पुन्हा एकदा ढगे सर तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. आधी पटवर्धन सर तुम्ही या संदर्भातलं विश्लेषण करा. सर असं आहे, स्लीपर सेलचा अर्थच असा आहे की जो स्लीपर झालेला म्हणजे झोपलेला असतो, जो जागा नसतो, काम काही करत नाही. आपल्याला स्लीपर सेल वाले लोक तुमच्या माझ्या बाजूला असू शकतात, तुमच्या हेडक्वार्टर मध्ये असू शकतात, माझ्या बाजूला जे माझे शेजारी आहेत ते असू शकतात, कोणी पण असू शकतं. तो मुसलमान असू शकतो, हिंदू असू शकतो, ख्रिश्चन असू शकतो. ही हॅज टू बी ऑन पेरोल ऑफ पाकिस्तान फॉर कॅरिंग आउट दीज ऍक्शन. तर त्यामुळे स्लीपर सेल हा त्याच्यावर ठप्पा जरी असला तरी तो कोण माणूस आहे हे कळत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा जे स्लीपर सेल्स आहेत ते मुस्लिमांचे मॅक्झिमम मुस्लिम लोकांचे आहेत आणि आपल्याकडे इतके जास्त मुस्लिम लोक आहेत की त्याच्यामध्ये हे लोक सहजपणे विरघळतात किंवा सहजपणे लपून जातात. त्यामुळे त्यांना ओळखणं मुश्किल असतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपली कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये होतं, दिल्लीमध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, मद्रासमध्ये होतं, हैदराबादमध्ये होतं, नागपूर सारख्या शहरात होतं.
छोट्या शहरांमध्ये होऊ नाही शकत, कारण छोट्या शहरांमध्ये प्रत्येकाचा एकमेकांवर वॉच असतो. मोठ्या शहरांमध्ये स्लीपर सेल्स ठेवणं जास्त सोपं आणि सुलभ असतं. त्याच्यामुळे जे तुम्ही मगाशी म्हटले की व्हाईट कॉलर टेररिझम आहे का, तर हा व्हाईट कॉलर टेररिझम स्लीपर सेल मधनच निघतो. स्लीपर सेल कधी ग्राउंड लेवलवर छोट्या शहरांमध्ये नसतात, ते बरोबर. मोठ्या शहरांमध्ये असूनच मग कार्यरत होतात. खरं आहे. नक्कीच पटवर्धन सर, मी आता सतीश सर तुमच्याकडे येतोय. जसं आता पटवर्धन सरांनी हे विश्लेषण केलं, स्लीपर सेलचा मुद्दा धरून चाललो होतो आपण. मात्र मला सांगा, आता ज्या भारत पाकिस्तान असेल किंवा कुठल्या इतर देशांच्या ज्या काही बॉर्डर्स असतील, भारतानं ज्या काही बॉर्डर्स आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था आपली तैनात करणे, मुंगी सुद्धा येऊ शकत नाही. मात्र असं आहे की ज्या काही बॉर्डर्समधून काहीसं दुर्लक्ष होतं, खरंच तिथे बॉर्डरवरती दुर्लक्ष होतं का सैन्य दलाचं, किंवा यामध्ये भारतातल्याच लोकांना तिथून चिथावणी करून त्यांना चिथवलं जातं भारतीयांविरोधात, आणि मग अशा पद्धतीच्या घटनांना वाव मिळतो, असं काहीसं होतं का या सगळ्या घटनांमधून? इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे नक्कीच जे आहे पाक पुरस्कृत एजन्सीजचा, मग त्यामध्ये ISI आहे, पाकिस्तानचं लष्कर आहे, हा. त्याचबरोबर पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे, त्यांचा रोल त्या ठिकाणी आहेच. पण जसं आपल्या विश्लेषणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात आलं की बऱ्याच अंशी आपण अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रेड मजबूत केल्यामुळे पाकिस्तानमधून भारतामध्ये अशा प्रकारे येणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. पण मग त्यांनी त्याच्यावर जे आहे एक प्रकारे कसं ओव्हरकम केलं, आता ते ड्रोनचा वापर करतायत शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी, फंडिंग पोहोचवण्यासाठी, नार्को टेररिझमच्या माध्यमातून जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी. म्हणजे याच्या माध्यमातून जे आहे पाकिस्तानचा रोल त्या ठिकाणी आहेच, आणि ऑफकोर्स ऑनलाईन माध्यमातून रॅडिकलायझेशन करण्यामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका आहे. पण एक्झिक्युशन ज्याला आहे, म्हणजे ऑन ग्राउंड या सगळ्या ज्या कारवाया करायच्या आहेत, दहशतवादी कारवाया करायच्या आहेत, त्यासाठी आपल्या भारतामधलेच जे नतदृष्ट लोक आहेत, सो कॉल्ड जे घरभेदी आहेत, त्या घरभेद्यांना जे आहे नक्कीच ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मग कधी पैशाच्या माध्यमातून असो, कधी धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी असो, तर कधी जे आहे एक प्रकारे सेक्शुअल फेवरच्या माध्यमातून असो, याच्या माध्यमातून त्यांना टार्गेट करणं, त्यांना रॅडिकलाइज करणं, हे काम वेळोवेळी जे आहेत या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना त्या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा जबरदस्त अशा प्रकारची कारवाई आपण जम्मू काश्मीरमध्ये केली. त्याचबरोबर त्याची पाळंमुळं गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी गेली, आणि तशी कारवाई आपण करतो. पण एक गोष्ट सिद्धेश तुम्ही लक्षात घ्या, 142 कोटीचा हा देश आहे, एवढा मोठा त्या ठिकाणी देश आहे. आणि बाय द वे इंटेलिजन्स एजन्सीजही ज्यावेळेस काम करत असतात, टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट आणि ह्युमन इंटेलिजन्स इनपुट याच्या आधारावर वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित करून त्यांना जे आहे त्या ठिकाणी कारवाई याच्यात करावी लागते. स्लीपर सेल, जसं राईटली कर्नल अभय सरांनी त्या ठिकाणी त्याच्यात सांगितलं, की त्यांचं मूळ गुणधर्मच हा असा असतो की त्यांच्यावर जे आहे सहसा त्यांच्यावर संशय येतच नाही. कारण रोजमर्राची जे दैनंदिन आयुष्य आहे, त्या दैनंदिन आयुष्यामध्ये तो कुठला टीचर असेल, कुठला डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आपलं काम त्या ठिकाणी करतो. आणि नेमकं ज्यावेळेस त्याला या दहशतवादी कारवायासाठी सपोर्ट करण्याची ज्यावेळेस त्याची गरज असते, त्यावेळेस तेवढं तो काम करतो आणि पुन्हा सामान्य लोकांमध्ये जो आहे तो मिसळून जातो. म्हणजे त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नसल्यामुळे किंवा तशा प्रकारचे ट्रेल नसल्यामुळे सिक्युरिटी फोर्सेसला सुद्धा त्यांना पकडणं किंवा त्यांना जे आहे टार्गेट करणं हे अवघड त्या ठिकाणी जातं. आणि म्हणूनच अशा प्रकारचं कॉम्बिनेशन पाक पुरस्कृत दहशतवादी आणि आपल्यातले जे घरभेदी आहेत, अशा प्रकारचे जे लोक आहेत, या स्लीपर सेलचा वापर करून आतापर्यंत जे आहे मागच्या काही दशकांमध्ये पाकिस्तान हा भारत विरोधी कारवाया करत राहिलेला आहे. मी जसं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी म्हणतोय की ट्रेडिशनल आणि नॉन ट्रेडिशनल अशा प्रकारच्या टेररिझम थ्रेटचा आता आपल्याला जो आहे सामना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक भारतीयानं, त्याचबरोबर सिक्युरिटी एजन्सीजनं स्वतःला सुद्धा बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे. मी आता पुन्हा एकदा पटवर्धन सर तुमच्याकडे येतोय. मला सांगा, अतिरेक्यांच्या खांद्यावर बंदूक नेमकी कोणाची, कोण साधतंय या सगळ्यामधून डाव? हा, नॅचरली आपले शत्रू साधतात डाव याच्यात. आणि आपले शत्रू कोण आहे, जे इमिजिएट शत्रू आहेत, एक तर पाकिस्तान आहे, दुसरं चीन आहे, आणि तिसरं बांगलादेश आहे. त्यामुळे हे जे हत्यारं येतात ही फॉरेनची हत्यारं आहेत, हे कुठेही विकत घेता येतात. जे लोकांनी टाकलेली आहेत हत्यारं, जे अमेरिका अफगाणिस्तान मध्ये निघून गेली होती, तिथे हत्यारं त्यांची आहेत. ओपन मार्केटमध्ये अमेरिकेमध्ये हत्यारं मिळतात. कोणी ती खरेदी करू शकतं, आपल्या देशामध्ये पाठवू शकतं, त्या देशातनं आपल्याकडे येऊ शकतं. नेपाळद्वारे ते येतात. नेपाळ जरी आपला मित्र असला तरी तो जगाचा सुद्धा मित्र आहे, त्यामुळे कोणी तिथे लँड करतं, तिथनं आपल्याकडे येतं. तर ही हत्यारं सगळ्यांचीच असतात. म्हणजे कोणा एकाचं हत्यार असं नाही आहे. किंवा त्या हत्याराचा मेक जर असेल की AK-47 आहे तर रशियाने दिलं का त्यांना, किंवा जर साधं असेल तर अमेरिकेने दिलं का त्यांना, किंवा स्वीडनने दिलं का,
किंवा जर्मनी दिलं का, असं होत नाही. मेक कुठलाही असो, पण त्याचा पुरवठा करणारे जे आहेत ते ISI चे लोक आहेत. ते पाकिस्तानच्या थ्रू पाठवतात. जसं सतीश सरांनी सांगितलं की ड्रोनद्वारे पाठवतात आहेत, स्मगल करतात आहेत. ही जी हत्यारं आहेत ती इतकी छोटी असतात आणि ती ज्याला आम्ही म्हणतो की इसको तोड मरोड के ले आओ, ज्याला आम्ही आर्मीच्या याच्यामध्ये म्हणतो की रायफल खोल दो, उसको इकट्ठा करो और बांध के ले जाओ. तर AK-47 जर तुम्ही उघडली तर तुम्हाला एक साधारण 1 फुटाचा मेळ आहे आणि त्या 1 फुटाच्या याच्यामध्ये साधारण 2-3 त्याचे ब्रीच येतं, बॅरल येते आणि जे बट आहे ते पण येतं. त्याच्यामुळे छोटंसं एक पाकिट घेऊन कुणी माणूस आपल्या खांद्यावर टाकून ते येऊ शकतो. क्रॉस बॉर्डर केव्हाही आणू शकतात. अशाच प्रकारे आधीच याला पुलवामाचा आधी एक असंच पीस बाय पीस आलं होतं. तसेच हे वेपन सुद्धा पीस बाय पीस येतात. काही ड्रोनद्वारे येतात, काही इथे खरेदी केल्या जातात, काही आणल्या जातात, काही इथे लुटतात. जसे नक्षल लोक लुटतात, CRPFला वगैरे मारल्यानंतर ते या मुसलमान लोकांना, दहशतवादी लोकांना पुरवतात. तर या प्रकारे वेपन यांच्याकडे येत असतात. मी आता सतीश सर तुमच्याकडे येतोय. मला सांगा, आतापर्यंत अनेकदा बॉम्बस्फोट झाले असेल आपल्याकडे, मोठमोठी ठिकाणं अतिरेक्यांच्या केंद्रस्थानी होती. मात्र याची रेखी करणं हे सुद्धा म्हणजे त्यांना ते अतिशय सहज सोपं होऊन जातं आपल्या देशामध्ये आल्यानंतर. मग याच्यावरती कुठेतरी अंकुश असणं गरजेचं आहे असं नाही वाटत? किंवा सुरक्षा यंत्रणा आपल्या कुठेतरी कमकुवत पडल्यात असं नाही वाटत आपल्याला? नक्कीच. पण हाच पुन्हा जो आहे धागा आपल्याला त्या स्लीपर सेल किंवा असे सो कॉल्ड डिसग्रंटल्ड एलिमेंट आहेत. सो कॉल्ड जे देशद्रोही भारतातच राहतात, भारतातलंच खातात, पण भारत विरोधी कारवाया करतात. अशा संघटना, असे लोक त्यांच्याकडे जे आहे संशयाची सुई त्या ठिकाणी जाते. आणि रेकी ज्यावेळेस त्या ठिकाणी करतात, तर त्याच भागामध्ये असणारे हे लोक त्या ठिकाणी असू शकतात किंवा त्याच राज्यामध्ये असणारे लोक त्या ठिकाणी असू शकतात आणि आपलं रुटीन काम ते त्या ठिकाणी करतात आणि तेवढं पुरतं इनपुट जे आहेत त्यांचे आका सो कॉल्ड या दहशतवादी संघटनांना त्या ठिकाणी देतात. सिक्युरिटी फोर्सेसनं काम करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. पण मी जसं सांगितलं की देश मोठा आहे, व्याप्ती खूप मोठी त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित जोडून त्याच्या आधारावर ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट हे त्या सिक्युरिटी फोर्सेसनं देणं हे अत्यंत किचकट आणि अवघड काम त्या ठिकाणी त्याच्यात आहे. ऑलरेडी आपल्याकडे जे आहेत ती ज्याला आपण म्हणू की त्या कच्चा दुवा आपला त्या ठिकाणी होता. कोऑर्डिनेशन आपल्या स्टेट एजन्सीज आणि सेंट्रल एजन्सीज, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या एजन्सीज यांच्यामध्ये जे आहे समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी त्याच्यात होता. त्याचबरोबर जे आहे ब्युरोक्रेटिक डिले आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यात आहेत. टेक्नॉलॉजीचा अभाव होता. या सगळ्या गोष्टी होत्या ज्या 26/11/2008 मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एवढंच नाही तर 1999चा जे कारगिल युद्ध झालं आणि त्याच्यानंतरचा जो रिपोर्ट त्या ठिकाणी आला सुब्रमण्यम कमिटीचा, त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला होता. पण 26/11/2008 पासून 26/11/2025 पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवर जे आहे आपण इम्प्रुव्हमेंट करतोय. आज घडीला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. जर काही उदाहरणं त्या ठिकाणी द्यायची असेल तर नॅट ग्रीड आणि त्याच्या सोबतीला CCTNS ही जी सिस्टम आहे याच्या माध्यमातून क्राईम आणि क्रिमिनलला जे आहे नेटवर्किंग सिस्टम ती CCTNS आणि नॅट ग्रीड म्हणजे एक प्रकारे नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि संपूर्णतः त्याला फंक्शनल करणं हे अजून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शक्य झालं नाही. म्हणजे नोव्हेंबर 2025 सुधारणा आपण त्या ठिकाणी केल्या, पण 2025 मध्ये अजून सुद्धा दहशतवादाचा खतरा हा भारताच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यात आहे. म्हणून तुम्ही जसा मूळ प्रश्न त्या ठिकाणी विचारला, कुठे आपलं इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे का, त्याचं उत्तर मी पार्शली म्हणेल अंशतः हो. अंशतः जे आहे नक्कीच आपण इम्प्रुव्हमेंट केली, पण अंशतः हो आहे. कारण जर अंशतः या प्रश्नाचं हो उत्तर नसलं असतं तर पाकिस्तानमधून जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हत्यारं येणं, 3000 किलो एवढं स्फोटक मटेरियल हे फरीदाबाद त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी पोहोचणं हे काही जे आहे म्हणजे सहजासहजी होणं शक्य नाही. त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी जे आहे आपल्या सिक्युरिटी फोर्सेस मधलेच काही जे आहेत देशद्रोही त्या ठिकाणी असू शकतात, भ्रष्टाचारी लोक त्या ठिकाणी असू शकतात आणि ऑफकोर्स या स्लीपर सेल त्याचबरोबर डिसग्रंटल्ड एलिमेंट्स जे आहेत हे या सगळ्या दहशतवादी संघटनांना सपोर्ट करण्याचं काम करतात. भयावह परिस्थिती त्या ठिकाणी आहे, पण याला ओव्हरकम करण्यासाठी सिक्युरिटी फोर्सेस आणि तुम्ही आम्ही प्रत्येकानं आपल्या सिक्युरिटी फोर्सेसचे आईज अँड इयर्स होणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. टेक्नॉलॉजीचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि या अनुषंगानं आता सरकार म्हणून जे आहे सरकारलाही महत्वाची पावलं उचलावी लागणार आहे. नक्कीच नक्कीच सतीश सर, मी आता एक शेवटचा प्रश्न घेऊन अभय सरांकडे येतोय. अभय सर, मला सांगा, यांसारख्या घटना वारंवार पुन्हा घडू नये
यासाठी नेमकी काय पावलं उचलणं गरजेची आहेत आणि नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी? तर असं आहे की या घटना भारतामध्ये होत राहतील, हं, कारण हं, जो प्रश्न तुम्ही सतीश सरांना विचारला होता तो हं, त्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे हं, की आपल्या इथे काहीही कारवाई जर झाली कुठल्याही प्रकारची, तर त्या कारवाईच्या विरुद्ध इतका काही धुराळा उडवण्यात येतो आणि समजा अ, सुरक्षा एजन्सींनी किंवा पोलिसांनी कुठल्याही व्यक्तीवर धाड घातली किंवा कुठल्याही घरावर धाड घातली की ते स्लीपर सेल आहे का, आम्हाला खबर मिळालेली आहे, आम्ही घ्यायला आलेलो आहे आणि आम्हाला खबर मिळालेली की दहशतवादी कृत्य या घरामधनं होणार आहेत, तर आम्ही हे पाहायला आलेलो आहोत. तर आपल्याकडचे तथाकथित मानवाधिकारवाले लोक हं. किंवा तथाकथित जे विचारवंत लोक आहेत, विपक्षाचे लोक आहेत, इतका धुराळा उडवतील. ज्या देशामध्ये भ्रष्टाचार समोर दिसत असताना त्याच्यावर जर सरकार ऍक्शन घेतं, तर अपोजिशन वाले लोक त्याच्यावर व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला किंवा सूड घेतलेला आहे सरकारने, साधी ईडीची कारवाई झाली एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची, तरी सुद्धा सूड घेत आहात सरकारवाले असं म्हणतात. त्या याच्यामध्ये जर असे लोकांवर पोलीस ऍक्शन घ्यायला लागले किंवा सुरक्षा दल ऍक्शन घ्यायला लागले तर कसं होईल? ज्या देशातली न्यायालय त्याच्या सेनेला सांगतात की दहशतवाद्यांना मारण्याच्या आधी तुम्ही त्यांना वॉर्निंग द्या आणि मग मारा, जर तुम्ही वॉर्निंग दिली नाही तर तुमच्या विरुद्ध FIR दाखल केल्या जाईल, त्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा राबवणं हे अतिशय कठीण आहे. हो, हो. आपल्याला एक सिस्टीमच पूर्णपणे नक्कीच. बदलावी लागेल, हं. नाहीतर हे असे प्रकार चालूच राहतील. नक्कीच. नक्कीच अभय सर आणि सतीश सर, तुम्ही या संदर्भातलं सखोल विश्लेषण केलं आणि आपसुकच आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा या संदर्भातली व्यवस्थित माहिती मुद्देसूद आधारे त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल. आभार आपल्या दोघांचे सुद्धा, आपण जय महाराष्ट्र सोबत जोडला गेला त्याबद्दल. आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.